वैशू मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण करणार आहे मसाला मटार पनीर. चिरून घेतलेला अद्रक घ्यायचे 2-3 काप, 2-3 लसूणचे पाकळी, थोडीशी मोहरी घ्यायची, थोडी जिरे आणि 1 चमच हळद, 1 चमच लाल तिखट आणि 1 चमच पनीर मसाला. त्याचबरोबर लागणार आहे आपल्याला कांदा व 1 टोमॅटो. अद्रक लसूणची चांगली पेस्ट करून घ्यावी. इथे आपण घेतलेले टोमॅटो आणि कांदा आहे जे मी बारीक चिरून घेतलेला आहे, त्याला चांगला भाजलेला आहे. त्यानंतर त्याची ग्रेव्ही केलेली आहे. इथे मी मटर, पनीर आणि कोथिंबीर घेतलेली आहे. एका कढईत तेल टाकून पनीर फ्राय करून घेतलेलं आहे. एका साईडला मी एका भांड्यामध्ये मटर बॉईल करायला ठेवले आहे. कढईमध्ये तेल टाकून ग्रेव्ही चांगली भाजून घ्यावी, कलर चेंज होईपर्यंत. त्यानंतर त्यामध्ये आलू लसूण पेस्ट घालावा. चांगले हलवून परतून घ्यावे त्याला, कलर चेंज होईपर्यंत. त्यामध्ये लाल तिखट, पनीर मसाला मिक्स करून घ्यावे. व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचे. बॉईल केलेले मटर आपण त्यामध्ये ॲड करणार आहे. ते पण नीट हलवून घेणार आहे. त्याच्यानंतर पनीर टाकायचे. पनीर टाकल्यावर त्याला व्यवस्थित फ्राय करायचे, तुटून द्यायचं नाही, त्याची काळजी घ्यायची. आणि मी एका साईडला पाणीसुद्धा गरम करायला ठेवलं होतं. ते गरम पाणी त्यात ॲड करायचे. गरम पाणीने चांगला कट येतो, दिसायलाही छान दिसतं. उकळून घेतल्यानंतर डिश तयार आहे आपली. कशी वाटली नक्की सांगा.